Good morning, students. How are you? Very fine. Okay, very good. हाँ बच्चों, यहाँ पर देख लीजिए, मैं 3-4 वीडियोस अपलोड किया। ठीक है, आपने देखा है? नहीं देखा है तो देख लीजिए। ठीक है, उसमें आपका डाउट्स क्या है, प्रश्नोत्तर से संबंधित, पाठ से संबंधित, यानी हार्ड वर्ड्स, कठिन शब्द, क्या क्या आपका डाउट्स है, सभी एक तरफ पॉइंट आउट करके रख लीजिए। जब स्कूल स्टार्ट होता है हम लोग सभी डिस्कशन करेंगे और डाउट्स को हम क्लियर करेंगे। ठीक है बच्चों, तो आज की इस वीडियो क्लास बहुत ही इंपॉर्टेंट है। ये जो कंप्लीट पार्ट हम पढ़ाई करेंगे यहाँ पे। ओके, तो ये पाठ क्या है, पाठ का नाम और लेखक, ये सभी विषयों के बारे में हम लोग जानकारी प्राप्त करेंगे। ठीक है बच्चों, आज के पाठ ये है, अब हम देखेंगे। ओके बच्चों, अब हम चलते हैं पाठ के तरफ। ओके मಕ್ಕಳೇ, ಈಗ ನಾವು ಪಾಠ ಏನು ಅಂತ ನೋಡೋಣ। का नाम है चिरापुंजी से आया हूं। ಪಾಠದ ಹೆಸರು ಚಿರಾಪುಂಜಿಯಿಂದ ನಾನು ಬಂದಿದ್ದೀನಿ ಅಂತ। आई हैव कम फ्रॉम चिरापुंजी। हाँ बच्चों, यहाँ पे देख लीजिए, मैं आपसे एक प्रश्न पूछता हूं। पूरे विश्व में सर्वाधिक वर्षा होने वाला स्थान कौन सा है? शायद आप लोगों ने ज्योग्राफी में पढ़ा है, भूगोल शास्त्र में आपने पढ़ा है। वो प्लेस है चिरापुंजी, यानी मौसिम राम, इसके बहुत नजदीक है, दोनों एक ही प्लेस है। ओके, ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಅತ್ಯಧಿಕವಾಗಿ ಮಳೆಯಾಗುವಂತಹ ಪ್ರದೇಶ ಇದು ಚಿರಾಪುಂಜಿ। ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಚಿರಾಪುಂಜಿಯ ಬಗ್ಗೆ ಸಾಕಷ್ಟು ವಿವರಣೆ, ಲೇಖಕರು ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಚಿರಾಪುಂಜಿಯ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಪ್ರಾಕೃತಿಕವಾಗಿ ಕಂಡುಬರುವಂತಹ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಮನಮೋಹಕ ದೃಶ್ಯಗಳು ಎಷ್ಟು ಅದ್ಭುತವಾಗಿತ್ತು ಎನ್ನುವುದನ್ನು ತುಂಬ ಮಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ವರ್ಣನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ठीक है बच्चों, अब हम चलते हैं पाठ की तरफ। तो सबसे पहले हम ये देखेंगे लेखक का परिचय। ठीक है, तो लेखक प्रदीप पंत जी। प्रदीप पंत जी का जन्म लखनऊ के हल्द्वानी उत्तराखंड में 24 अप्रैल 1941 को हुआ। प्रदीप पंत जी ಅವರ ಜನ್ಮ ಲಖನೌ ದ ಹಲ್ದ್ವಾನಿ ಉತ್ತರಾಖಂಡದಲ್ಲಿ 24ನೇ ಏಪ್ರಿಲ್ 1941 ಆಯಿತು। पंत जी के अब तक 6 उपन्यास प्रकाशित हुए हैं। पंत जी ಅವರ ಇದುವರೆಗೆ 6 ಉಪನ್ಯಾಸಗಳು, 6 ಉಪನ್ಯಾಸ ಮೀನ್ಸ್ ನಾವೆಲ್ಸ್, ಇದುವರೆಗೆ 6 ಕಾದಂಬರಿಗಳು ಪ್ರಕಟಗೊಂಡಿವೆ, ಪ್ರಕಾಶಿತವಾಗಿವೆ ಅಂತ। ओके, नेक्स्ट यहाँ पे देख लीजिए, पंत जी की कन्नड़ में अनुदित कहानियां का संकलन न्याय ಮತ್ತು ಇತರ ಕಥೆಗಳು शीर्षक से प्रकाशित है। पंत जी ಅವರ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅನುವಾದಿತ ಕಹಾನಿಯ ಕಾ ಸಂಕಲನ್, ಈ ಕಥೆಗಳ ಸಂಕಲನ ನ್ಯಾಯ ಮತ್ತು ಇತರ ಕಥೆಗಳು ಎಂಬ ಶೀರ್ಷಿಕೆಯ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಗೊಂಡಿದೆ। पंत जी के देश विदेश यात्रा संस्मरण के 4 संकलन है। ಇವರು पंत जी के देश विदेश के यात्रा, ದೇಶ ವಿದೇಶಗಳಲ್ಲಿ ಮಾಡಿರುವಂತಹ ಯಾತ್ರಾ ಸಂಸ್ಮರಣ್, ಟ್ರಾವೆಲ್ ಮೆಮೊರೀಸ್ 4 ಸಂಕಲನ್, 4 ಸಂಕಲನಗಳು ಇವೆ। ओके, तो आगे देखिए, पंडित जवाहरलाल नेहरू पर उत्कृष्ट लेख के लिए पंत जी को जर्नलिस्ट वेलफेयर फाउंडेशन का यूरोप भ्रमण पुरस्कार, उत्तर प्रदेश हिंदी संस्थान का प्रेमचंद अनुशंसा पुरस्कार, हिंदी अकादमी द्वारा 2 बार साहित्यिक कृति पुरस्कार प्राप्त है। बच्चों, यहां पर हम ये देख सकते हैं प्रदीप पंत जी को क्या क्या पुरस्कार यहां पे मिला है। पंडित जवाहरलाल नेहरू पर उत्कृष्ट लेख के लिए पंडित ಜವಾಹರಲಾಲ್ ನೆಹರು ಅವರ ಮೇಲೆ ಬರೆದಿರುವಂತಹ ಅತ್ಯುತ್ತಮವಾದ ಲೇಖನಕ್ಕಾಗಿ, ಬರವಣಿಗೆಗಾಗಿ ಈ पंत जी ಅವರಿಗೆ ಜರ್ನಲಿಸ್ಟ್ ವೆಲ್ಫೇರ್ ಫೌಂಡೇಶನ್ನಿನ ಯುರೋಪ್ ಭ್ರಮಣ ಪುರಸ್ಕಾರ, ಇದು ಅವಾರ್ಡ್। ಓಕೆ, उत्तर प्रदेश हिंदी संस्थान प्रेमचंद अनुशंसा पुरस्कार, उत्तर प्रदेश हिंदी संस्थानದ प्रेमचंद अनुशंसा पुरस्कार, हिंदी अकादमी द्वारा 2 बार, हिंदी अकादमिಯ ಮುಖಾಂತರ 2 ಸಲ साहित्यिक कृति पुरस्कार प्राप्त है। साहित्यकार सम्मान और उत्कृष्ट व्यंग्य लेखन के लिए
हिंदी भवन नई दिल्ली का व्यंग्यश्री सम्मान भी प्राप्त है ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ हिंदी साहित्यकार सम्मान और उत्कृष्ट व्यंग्य लेखन के लिए ಅತ್ಯುತ್ತಮವಾದ ವ್ಯಂಗ್ಯ ಬರವಣಿಗೆಗಾಗಿ ಹಿಂದಿ ಭವನ್ ನೈ ದಿಲ್ಲಿ ಮುಖಾಂತರ ವ್ಯಂಗ್ಯಶ್ರೀ सम्मान व्यंग्यश्री पुरस्कार ಕೂಡ इवರಿಗೆ ದೊರಕಿದೆ ओके बच्चों यहाँ पे इनको क्या क्या पुरस्कार मिला है ये मिला है यूरोप भ्रमण पुरस्कार और एक प्रेमचंद अनुशंसा पुरस्कार और एक साहित्य कृति पुरस्कार और एक साहित्यकार सम्मान और एक व्यंग्यश्री सम्मान ये सभी पुरस्कार लेखक को मिला है ठीक है बच्चों हाँ अब हम स्टार्ट करेंगे ये पाठ का नाम है मैं चिरापुंजी से आया हूँ तो यहाँ पे देख लीजिए मेघालय यानी बादलों का घर मेघ प्लस आलय मेघालय ये स्वर संधि बनता है बच्चों कन्नड़ में हम कहते हैं सवर्ण दीर्घ संधि ओके यानी बादलों का घर मेघ का मतलब बादल आलय का मतलब घर द हाउस ऑफ क्लाउड्स यह देखिए ये जो मेघालय यहां पर स्थित है पूर्वोत्तर राज्य यहां से यहां तक कश्मीर से यानी नागालैंड राज्य तक ये जो पूरा हिमालय है इधर जो पूर्वोत्तर राज्य इधर मेघालय है हाँ यहां देखिए और मेघालय की राजधानी शिलांग एक हरा भरा पर्वतीय नगर जहां हर वक्त बादल उमड़ते घुमड़ते रहते हैं और मेघालय की राजधानी शिलांग मेघालय द राजधानी शिलांग ये एक हरा भरा पर्वतीय नगर लेखक ये कहता है कि जो पर्वत ये जो प्लेस कैसा है हरा भरा पर्वतीय नगर ತುಂಬಾ ಹಸಿರಿನಿಂದ ಕಂಗೊಳಿಸುವಂತಹ ಪರ್ವತದ ಪ್ರದೇಶ ಇದು जहां हर वक्त बादल उमड़ते घुमड़ते रहते हैं जहां मतलब जो इस प्लेस में शिलांग में हर वक्त हर टाइम हमेशा लगातार बादल उमड़ते घुमड़ते रहते हैं ಮೋಡಗಳು ಯಾವಾಗಲೂ ಸುತ್ತುವರೆದಿರ್ತವೆ ಈ ಪ್ಲೇಸ್ ಅಲ್ಲಿ ओके यहां पर देख लीजिए इतना बड़ा स्वच्छ सुंदर पर्वतीय नगर उत्तर भारत में कहीं भी नहीं है ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡದಾದ ಸಚ್ ಎ ಬಿಗ್ ಕ್ಲೀನ್ ಸಚ್ ಎ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಪ್ಲೇಸ್ ಇದು ಎಲ್ಲ ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡದಾಗಿರುವಂತಹ ಸ್ವಚ್ಛವಾದ ಸುಂದರವಾದ ಪ್ರದೇಶ ಇಡೀ ಉತ್ತರ ಭಾರತದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೂ ಇಲ್ಲ उत्तर भारत में कहीं नहीं है ऐसा हरितिमा भी शायद ही कहीं देखने को मिले है हरितिमा मतलब ಯಾವಾಗಲೂ ಹಸಿರಿನಿಂದ ಕಂಗೊಳಿಸುವಂತಹ रिच ग्रीन ಆಗಿರುವಂತಹದ್ದು ओके यहाँ देखिए शिलांग से चिरापुंजी की ओर जाता मार्ग दोनों ओर पहाड़ों और दरख्तों से पटा पड़ा है शिलांग से लेकर यहाँ पर कहता है शिलांग से चिरापुंजी की ओर जाता मार्ग ಶಿಲಾಂಗದಿಂದ ಚಿರಾಪುಂಜಿಯ ಕಡೆಗೆ ಹೋಗುವಂತಹ ಮಾರ್ಗ दोनों ओर अक्रॉस द रोड ಎರಡೂ ಕಡೆಗೆ ಪಹಾಡೋ और दरख्तों से पटा पड़ा है ಬೆಟ್ಟ ಗುಡ್ಡಗಳಿಂದ ಬೃಹದಾಕಾರದ ಮರಗಳಿಂದ ಆವೃತವಾಗಿದೆ नेक्स्ट हाँ यह ऊंचा नीचा यह मिस्टेक है बच्चों सर्पाकार रास्ते को पार करते हुए दिखाई पड़ते बादल बहती है सुहावनी हवा और कभी कभी हो जाती है बूंदाबांदी हमारी जीप शिलांग से 53 किलोमीटर 53 किलोमीटर दूर चिरापुंजी की ओर बढ़ रही है देखिए बच्चों यहाँ जो लेखक प्लेस का ऐसा वर्णन करता है यहाँ ऊंचा नीचा सर्पाकार रास्ता उधर का रास्ता कैसा है जो शायद आप लोगों ने जो घाट सेक्शन में देखा है ಬಹುಶಃ ನೀವೆಲ್ಲ ಘಾಟ್ ಸೆಕ್ಷನ್ಗಳಲ್ಲಿ ನೋಡಿರ್ತೀರಿ ಸ್ಟ್ರೇಟ್ ಆಗಿರುವಂಥ ರೋಡ್ಗಳು ಎಲ್ಲೂ ಇರಲ್ಲ ಫುಲ್ ಸರ್ಪಾಕಾರದಲ್ಲಿ ಫುಲ್ ರೌಂಡ್ ಆಗಿರುತ್ತೆ ಘಾಟ್ ಸೆಕ್ಷನ್ಗಳಲ್ಲಿ ನೀವೆಲ್ಲ ನೋಡ್ತೀರಿ ರಾಸ್ತೆ ಕೋ ಪಾರ್ ಕರ್ತೆ ಹುಯೆ ದಿಖಾಯಿ ಪಡ್ತೆ ಬಾದಲ್ ರೋಡ್ನೇ ಕ್ರಾಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮೋಡಗಳು ಕಾಣಿಸ್ತವೆ ರಾಸ್ತೆ ಕೋ ಪಾರ್ ಕರ್ತೆ ಹುಯೆ ದಿಖಾಯಿ ಪಡ್ತೆ ಬಾದಲ್ ಬೆಹತಿ ಹೈ ಸುಹಾನಿ ಹವಾ ತುಂಬ ತಂಪಾದ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತೆ ಪ್ಲೀಸೆಂಟ್ ब्रीज सुहानी हवा और कभी कभी हो जाती बूंदाबांदी समटाइम्स ड्रिजल और मत्तु कभी कभी समटाइम्स ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ हो जाती है बूंदाबांदी ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ
ತುಂತುರು ಮಳೆಯಲ್ಲಿ ಬೀಳ್ತಾ ಇರುತ್ತೆ. हमारी जीप शिलांग से 53 किलोमीटर 53 किलोमीटर दूर चिरापुंजी की ओर बढ़ रही है. देखिए ನಮ್ಮ ಜೀಪು ಚಿರಾಪುಂಜಿಯ ಕಡೆಗೆ 53 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಶಿಲಾಂಗದಿಂದ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. आगे देखिए बच्चों, मेरे साथ राज्य के एक अधिकारी श्री संगमा और उनके दो दोस्त भी बैठे हैं. लेखक यहां पर कहता है मेरे साथ राज्य के अधिकारी ಸಂಗಮ, ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ರಾಜ್ಯದ ಅಧಿಕಾರಿ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಿ ಅಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಮೇಘಾಲಯ ರಾಜ್ಯದ ಅಧಿಕಾರಿ ಶ್ರೀ ಸಂಗಮ और उनके दो दोस्त भी बैठे हैं, ಮತ್ತು ಅವರ ಇಬ್ಬರು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕೂಡ ನನ್ನ ಜೊತೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. मैं जीप की खिड़की बंद करते हुए संगमा से पूछता हूँ, ನಾನು ಜೀಪ್ನ ಕಿಟಕಿಯನ್ನ ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡ್ತಾ ಸಂಗಮ ಅವರಿಂದ ಕೇಳ್ತೀನಿ, क्या साल भर यहाँ वर्षा होती रहती है? क्या साल भर यानी ಇಲ್ಲಿ ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಮಳೆ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತಾ ಅಂತ. तब संगमा जी कहता है जी हाँ, यस सर. आपको ये जानकर बहुत ताज्जुब होगा कि मेघालय में खपत से ज्यादा अपन बिजली का उत्पादन होता है. लेखक कहता है यहाँ पे आपको ये जानकर बहुत ताज्जुब होता है, ನಿಮಗೆ ಈ ವಿಷಯನ ಕೇಳಿ ತುಂಬಾನೇ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ कि ಏನಂದ್ರೆ ಮೇಘಾಲಯ में खपत से ज्यादा पन बिजली का उत्पादन होता है. ಮೇಘಾಲಯದಲ್ಲಿ ಬಳಕೆ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಪನ್ಸ್ ಬಿಜ್ಲಿ हाइड्रो पावर इलेक्ट्रिक पावर का उत्पादन होता है, ಅದರ ಉತ್ಪಾದನೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ. यहाँ पर आगे देखिए, हम अतिरिक्त बिजली की अन्य राज्यों को दे देते हैं. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಅತಿರಿಕ್ತ यानी एक्सेस एडिशनल बिजली यानी पावर अन्य राज्यों को दे देते हैं, ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಕೊಡ್ತೀವಿ. तब लेखक पूछता है ऐसा ಹೌದಾ? मैं सचमुच आश्चर्य से पूछता हूँ. ಲೇಖಕ್ ತುಂಬಾ ಆಶ್ಚರ್ಯದಿಂದ ಸಂಗಮ ಅವರು ಹೇಳೋದನ್ನ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದಾರೆ. संगमा कहते हैं वहां पे वो अधिकारी संगमा, वैसे यदि यहाँ सभी गांव बिजली से जगमगा उठे तो भी अतिरिक्त बिजली का उत्पादन होता रहेगा. यहां पर देख लीजिए, वैसे यदि यहाँ सभी गांव बिजली से जगमगा उठे, ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲಾ ಊರುಗಳು ವಿದ್ಯುತ್ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಬೆಳಗ್ತಾ ಇದ್ರೂ ಕೂಡ जगमगा उठाना मतलब ಬೆಳಗ್ತಾ ಇದ್ರೂ ಕೂಡ तो भी ಆದರೂ ಕೂಡ ಅತಿರಿಕ್ತ ಹೆಚ್ಚಾಗಿರುವುದನ್ನ ಬಿಜ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗಿರುವಂತಹ ವಿದ್ಯುತ್ ಶಕ್ತಿಯ ಉತ್ಪಾದನೆ ಆಗ್ತಾನೆ ಇರುತ್ತೆ. ओके, हाँ आगे देखिए यहाँ पे बच्चों, हम पहाड़ों को निहारते हुए आगे बढ़ रहे हैं. ನಾವು ಬೆಟ್ಟ ಗುಡ್ಡಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾ ನಿಹಾರ್ತೆ ಹುಯೇ ನೋಡುತ್ತಾ आगे बढ़ रहे हैं, ಮುಂದುವರಿತಾ ಇದ್ದೀವಿ. सड़क के उस पार पहाड़ कहरे से गिरी हुई है. सड़क के उस पार अक्रॉस द रोड, उस पार भी ರಸ್ತೆಯ ಆ ಭಾಗದಲ್ಲಿ ಪಹಾಡ್ यानी ಬೆಟ್ಟ कहरे से गिरी हुई है. ಕೆಹರಾ ಅಂದ್ರೆ ಶಬ್ನಮ್ यानी ಡಸ್ಕ್ ಅಥವಾ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಾವು ಮಂಜು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಘಿರಿ ಹುಯಿ ಹೈ ಸುತ್ತುವರಿಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. 3 पर्वतीय आंचलों में बांटा हुआ है मेघालय. ಈ 3 पर्वतीय आंचल मतलब ರೀಜನ್ ಪ್ರದೇಶ, 3 पर्वतीय ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಬಂಟಾ ಹುವಾ ಹೈ ವಿಭಾಗಿಸಲಾಗಿದೆ, ಹಂಚಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಮೇಘಾಲಯ. खासा पर्वत, ग्यारो पर्वत और जयंतिया पर्वत. ये जो 3 पर्वत आंचल क्या क्या है यहाँ पे, ये खासा पर्वत, गारो पर्वत और जयंतिया पर्वत. इन 3 पर्वत आंचलों से मेघालय विभाजित किया हुआ है, इन्हीं बंटा हुआ है. ठीक है, आगे देखिए यहाँ पे, और इन्हीं 3 पर्वत आंचलों से बने हैं 5 जिले. ಮತ್ತು ಇದೇ 3 पर्वतीय ಪ್ರದೇಶಗಳಿಂದ 5 ಜಿಲ್ಲೆಗಳ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ. हर आंचल की अपनी अलग संस्कृति है, रीति रिवाज है, पर उत्सव है, लेकिन पर यहाँ कई व्यवस्था मात्र सत्तात्मक है. यहाँ पर लेकर क्या कहता है, हर आंचल की अपनी अलग संस्कृति है, ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ತನ್ನದೇ ಆಗಿರುವಂತಹ ಕಲ್ಚರ್ ಇದೆ, ಟ್ರೆಡಿಷನಲ್ ಇದೆ, ರೀತಿ ರಿವಾಜ್ ಹೈ, ಉತ್ಸವ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು. ಲೇಕಿನ್ ಆದರೆ
हर कहीं पारिवारिक व्यवस्था मातृसत्तात्मक ಮೆಟ್ರಿಯಾಟಿಕ್ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ಲೇಸ್ ಅಲ್ಲೂ ಕೂಡ ಮಾತೃಪ್ರಧಾನ ಕೌಟುಂಬಿಕ ವ್ಯವಸ್ಥೆ ಪಾರಿವಾರಿಕ ವ್ಯವಸ್ಥಾ ಕೌಟುಂಬಿಕ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾತೃಸತ್ತಾತ್ಮಕ ಮಾತೃಪ್ರಧಾನ ಕುಟುಂಬ ವ್ಯವಸ್ಥೆ ಪ್ರತಿ ಪ್ಲೇಸ್ ಅಲ್ಲೂ ನಾವು ನೋಡಬಹುದು ಅಂತ ಲೇಖಕ ಹೇಳ್ತಾರೆ। यहाँ देखिए भूमि धन संपत्ति सब माँ से बेटी को मिलती है। भूमि यानी लैंड मनी प्रॉपर्टी ये जो सभी चीज माँ से बेटी को मिलती है, बेटा को नहीं मिलता है। ये भूमि हण संपत्तु ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಂಪತ್ತು ಅಂತ ಏನಿದೆ ಮಾಸೆ ತಾಯಿಯಿಂದ ಮಗಳಿಗೆ ಸಿಗುತ್ತೆ। स्त्री का यहाँ वर्चस्व है, बहुत ही स्ट्रांग पावर बहुत ज़्यादा है यहाँ पे स्त्री का। यह एहसास गुवाहाटी से मेघालय की सीमा में घुसने के साथ ही होने लगता है। यह एहसास ये अनुभव गुवाहाटी से मेघालय की सीमा में घुसने के साथ ही ಗುವಾಹಟಿಯಿಂದ ಮೇಘಾಲಯದ ಬಾರ್ಡರ್ ಒಳಗಡೆ ಬರ್ತಿದ್ದ ಹಾಗೇನೆ ಈ ಅನುಭವ ಆಗೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುತ್ತೆ। तमाम दुकानों पर स्त्रियां सौदा बेचती और बेहिचक बती आती दिखाई देती है। यहाँ पे देख लीजिए बच्चों, तमाम दुकानों पर ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ಈ ಶಾಪ್ಗಳಲ್ಲಿ ಅಂಗಡಿಗಳಲ್ಲಿ ಸ್ತ್ರೀಯಾ ಸೌದಾ ಬೇಚತಿ है, ಮಹಿಳೆಯರೇ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಾರೆ और बेहिचक बतियाती दिखाई देती है। निसंकोचವಾಗಿ बेहिचक हिचक बेहिचक दोनों अपोजिट वर्ड है। ನಿಸ್ಸಂಕೋಚವಾಗಿ ಅವರೆಲ್ಲ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರೋದನ್ನ ನಾವಿಲ್ಲಿ ಕಾಣ್ತೀವಿ ಅಂತ ಲೇಖಕ ಹೇಳ್ತಾರೆ। तो आगे देखिए यहाँ पे शिलांग में भी उन्हें दुकानों पर बैठा देखा जा सकता है। ಶಿಲಾಂಗದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಉನ್ಹೆ ಆ ಸ್ತ್ರೀಯರನ್ನು ದುಕಾನೋं पर ಈ ಅಂಗಡಿಗಳಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ದನ್ನ ನೋಡಬಹುದು। ವಿ ಕ್ಯಾನ್ ಸಿ ದೇ शायद यह स्थिति पूर्वोत्तर अन्य राज्यों में भी है, भले वहां मातृसत्तात्मक परिवार व्यवस्था न हो। देखिए यहां पर लेकर क्या कहता है, शायद ಬಹುಶಃ ಈ ಸ್ಥಿತಿ ಪೂರ್ವೋತ್ತರ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ನಾರ್ತ್ ಈಸ್ಟರ್ನ್ ಎಲ್ಲ ಪ್ಲೇಸಸ್ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸ್ಟೇಟ್ ಅಲ್ಲಿ ಇದೆ। ಅಲ್ಲಿ ಮಾತೃಸತ್ತಾತ್ಮಕ ಮೆಟ್ರಿಯಾಟಿಕಲ್ ಈ ಸಿಸ್ಟಮ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಸಿಸ್ಟಮ್ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಕೂಡ ಸ್ತ್ರೀಯರು ಪ್ರತಿಯೊಂದು ವ್ಯವಹಾರದಲ್ಲಿ ತೊಡಗಿರೋದನ್ನ ನಾವು ನೋಡಬಹುದು ಅಂತ। कुछ साल पहले मणिपुर की राजधानी इंफाल में भी ये सब देखा था। कुछ साल पहले ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಮೊದಲಿಗೆ ಮಣಿಪುರ್ಕಿ ರಾಜಧಾನಿ ಇಂಫಾಲ್ ಅಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ये सब देखा था ಇದನ್ನೆಲ್ಲವನ್ನ ನಾನು ನೋಡಿದ್ದೆ ಅಂತ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ। यहाँ देखिए यहाँ एक पिक्चर है, देख लीजिए बच्चों, वहीं का स्त्री कैसा रहता है, इन्हें ट्रेडिशनल ड्रेसिंग में कैसा दिखते हैं ये लोग। ठीक है, स्त्रियों का पूरा पूरा बाजार ही है वहाँ, जिसे माइती बाजार कहते हैं। ಮಹಿಳೆಯರ ಪರಿಪೂರ್ಣವಾದ ಒಂದು ಬಜಾರನೇ ಇರುತ್ತೆ वहाँ, जिसे ಅಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಮಾಯಿತಿ ಬಜಾರ್ कहते हैं। यानी माँ का बाजार, माँ का ಅಮ್ಮನ ತಾಯಿಯ ಬಜಾರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। दिन भर सामान की बिक्री पर शाम को अपने अपने घर लौटती है। दिन भर सामान की बिक्री ದಿನಪೂರ್ತಿ ತಮ್ಮ ಈ ಗೂಡ್ಸ್ ಸೇಲ್ ಮಾಡ್ತಾರೆ, बिक्री करते हैं। शाम को ಸಾಯಂಕಾಲಕ್ಕೆ अपने अपने घर लौटती है, ಸಾಯಂಕಾಲಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಮನೆಗಳಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ। ओके, किसी प्रकार का वर्ग भेद नहीं है यहाँ पर। किसी प्रकार का वर्ग भेद मतलब यहाँ पर कोई सोशल सर्टिफिकेशन नहीं है, ऊंच नीच का भेदभाव यहाँ पर नहीं है। ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ವರ್ಗ ಭೇದ ಕ್ಲಾಸಿफिकेशन ಎನ್ನುವಂತಹದ್ದು ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲ। यानी अमीर घरों की स्त्रियां भी इस माइती बाजार में मिल जाएंगे और गरीब घरों की स्त्रियां भी मिलते हैं। ಇಲ್ಲಿ ಶ್ರೀಮಂತ ಮಹಿಳೆಯರು ಕೂಡ ಇರ್ತಾರೆ ಮತ್ತು ಬಡ ಮಹಿಳೆಯರು ಕೂಡ ಈ ಬಜಾರ್ದಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಾರೆ। तभी एक मोड़ निकलने पर चिरापुंजी का छोटा सा बाजार दिखाई पड़ता है। तभी एक मोड़ निकलने पर ಅಲ್ಲಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ತಿರುಗಿದಾಗ ಚಿರಾಪುಂಜಿ का छोटा सा बाजार, चिरापुंजिಯ ಒಂದು ಚಿಕ್ಕದಾದ बाजार यानी मार्केट वहां पर दिखाई पड़ता है। ठीक है बच्चों, यहाँ पर देख लीजिए, और इस बाजार में भी दुकान पर बैठी है महिलाएं।
और जो यहाँ पर जो चिरापुंजी की छोटा सा बाजार है, वो बाजार वहां पर देखेंगे तो भी वहां पर भी दुकानों पर महिलाएं बैठी है। अಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ अंगಡಿಗಳಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರು ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ದನ್ನ ನೋಡಬಹುದು। फिर चाहे दुकान सब्जियां ही हो या कौन सा भी दुकान क्यों ना हो, चाय की दुकान, सब्जियों की दुकान, ये हर एक दुकान पर वहां महिलाएं बैठती है। हम आगे लेकर कहता है हम आगे बढ़ते हैं। देखिए कुछ आगे बढ़कर संगमा ने जीप रुकवा दी। ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದೆ ಹೋದ್ಮೇಲೆ ಸಂಗಮ ಅವರು ಆಫೀಸರ್ ಸಂಗಮ ಇದ್ರಲ್ಲ ಅವರು जीप रुकवा दी, जीप ಅನ್ನ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿದ್ರು। हम सभी नीचे उतर गए, वी गॉट डाउन। सामने दिखाई पड़ रहा है नोह शंगथियांग प्रपात, जो मासमाई प्रपात के नाम से लोकप्रिय है। इट्स पॉपुलर एज मासमाई फॉल। कुछ आगे बढ़कर संगमा ने जीप रुकवा दी। ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದೆ ಹೋದ್ಮೇಲೆ ಸಂಗಮ ಅವರು ಜೀಪ್ ಅನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರು। हम सभी नीचे उतर गए, ನಾವೆಲ್ಲ ಕೆಳಗಡೆ ಇಳಿದ್ವಿ। सामने दिखाई पड़ रहा है, ಮುಂದೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ। लेखक कहता है यहाँ पे जो सामने एक बड़ा प्रपात यानी फॉल्स दिखाई पड़ रहा है। जो प्रपात क्या है? नोह शंगथियांग प्रपात, जो मासमाई प्रपात के नाम से लोकप्रिय है। ಈ ನೋಹ ಶಂಗಥಿಯಾಂಗ್ ಫಾಲ್ಸ್ ಏನಿದೆ, ಮಾಸಮಾಯಿ ಫಾಲ್ಸ್ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ತುಂಬಾ ಫೇಮಸ್ ಆಗಿದೆ ಇದು। ओके बच्चों यहाँ पे देख लीजिए, ऊंचे पहाड़ से सैकड़ों फुट नीचे यानी लगातार बेरोकटेक गिर रहा है। ऊंचे पहाड़ से ಎತ್ತರವಾದ ಬೆಟ್ಟದಿಂದ ಸೈಕಡೋ ಫೂಟ್ ನೂರಾರು ಫೀಟ್ नीचे ಅದರ ಕೆಳಗಡೆ पानी लगातार बेरोकटेक गिर रहा है, विथाउट कंट्रोल ಬೀಳ್ತಾನೆ ಇದೆ। वहां देखिए सामने रहा बांग्लादेश, लुक एट दैट इज बांग्लादेश। ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ ಅದು ಬಾಂಗ್ಲಾದೇಶ್। ಸಂಗಮಾ ने साथियों में से ये कहता है, ಸಂಗಮಾ ಜೊತೆಗೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಏನು ಬಂದಿದ್ರು, साथियों में से ये कहता है, ಅದರಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಹೇಳ್ತಾನೆ। देखिए अभी अभी हम जीप से उतरे थे, हल्की धूप थी और अभी क्षण भर बाद ही बादल घिरे और हल्की हल्की वर्षा होने लगे। यहाँ पर कहता है लेखक जी, अभी अभी हम जीप से उतरे थे, ಈಗ ಈಗ ತಾನೇ ನಾವು ಜೀಪಿಂದ ಕೆಳಗಡೆ ಇಳಿದಿದ್ವಿ। हल्की धूप थी, ಸ್ವಲ್ಪ ಬಿಸಿಲು ಕೂಡ ಇತ್ತು ಅಥವಾ ಸನ್ನಿ। और अभी क्षण भर बाद ಒಂದು ಸ್ವಲ್ಪನೇ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಬಾದಲ್ ಘಿರೆ और हल्की हल्की वर्षा होने लगी। ಮೋಡ ಬೀಳೋದಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯಿತು। ಮೋಡ ಬೀಳೋದಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯಿತು ಅಂದರೆ ಮಳೆ ಬೀಳೋದಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿಬಿಡ್ತು। ಓಕೆ, ಸಂಗಮಾ के आगे अपना पुराना सवाल दोहराता हूँ। ಮತ್ತೆ ಲೇಖಕರು ಸಂಗಮಾ के आगे ಸಂಗಮಾ ಅವರ ಮುಂದೆ अपने पुराना सवाल दोहराता हूँ। ಲೇಖಕರು ಮತ್ತೆ ತಮ್ಮದು ಅದೇ ಕ್ವಶನ್ ಅನ್ನೇ ರಿಪೀಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ। दोहराता हूँ, आई विल रिपीट द सेम क्वेश्चन। लेखक यहाँ पर ऐसा कहता है कि साल भर यहाँ वर्षा होती है। इज इट raining here all around the year? यहाँ साल भर वर्षा होती रहती है, ಇಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಮಳೆ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತಾ? ಅದೇ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಲೇಖಕರು ಸಂಗಮಾ ಅವರಿಗೆ ಕೇಳ್ತಾರೆ। ಸಂಗಮಾ ಹಂಸತೆ ಹುए कहते हैं, ಸಂಗಮಾ ಆಗ ನಗುತ್ತಾ ಹೇಳ್ತಾರೆ, he answered with smile, पंत साहब यह चेरापूंजी है। प्रदीप पंत जी, ये चेरापूंजी है, ये प्लेस। देखिए हाँ ख्याल आया, यस आई गॉट इट, ಹೌದು ನನಗೆ ಜ್ಞಾಪಕ ಬಂತು, ನನಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು। यह चेरापूंजी है, समुद्र की सतह से कोई 1300 मीटर ऊपर, जो विश्व में सबसे अधिक वर्षा होने वाला स्थान के लिए ये प्लेस बहुत प्रसिद्ध है। लेखक यहाँ पर कहता है मुझे ख्याल आया, यह चेरापूंजी है, समुद्र की सतह से, समुद्ರದ ಮಟ್ಟದಿಂದ कोई 1300 मीटर 1300 मीटर के ऊपर, जो विश्व में ವಿಶ್ವದಲ್ಲಿಯೇ सबसे अधिक ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ವರ್ಷಾ ವಾಲೆ ಸ್ಥಾನ के लिए प्रसिद्ध है। ಮಳೆಯಾಗುವ ಪ್ಲೇಸ್ಗೋಸ್ಕರ ಇದು ತುಂಬಾನೇ ಫೇಮಸ್ ಆಗಿದೆ। हम लोग कभी खल खल चल चल करते प्रपात को निहार रहे थे। ನಾವೆಲ್ಲರೂ, ಲೇಖಕ ಹೇಳ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ, हम लोग ನಾವೆಲ್ಲರೂ ಕಭಿ ಒಮ್ಮೆ ಕಲ್ ಕಲ್ ಚಲ್ ಚಲ್ ಕರ್ತೆ ಹುए, ಈ जो ಪ್ರಪಾತ್ ಫಾಲ್ಸ್ ಏನು ಬೀಳ್ತಾ ಇತ್ತು,
ಕಲ್ ಕಲ್ ಚಲ್ ಚಲ್ ಅನ್ನೋ ಧ್ವನಿ ಮಾಡ್ತಾ ಫಾಲ್ಸ್ ನೀರು ಬೀಳ್ತಾ ಇತ್ತು, ನಾವು ಅದನ್ನು ನಿಹಾರ್ ರಹೇ ಹೈ ನೋಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ओके, कभी पानी से गिरे बांग्लादेश भूभाग को, कभी कभार हम लोग पानी से जो गिरे बांग्लादेश के वो भूभाग को हम लोग देख रहे थे. आगे देखिए यहाँ पे वर्षा फिर बंद हो गई, मಳೆ ಮತ್ತೆ ನಿಂತ್ಕೋತು. ಧೂಪ್ ಫಿರ್ ಖಿಲ್ ಆಯಿ, ಮತ್ತೆ ಬಿಸಿಲು ಬಂತು, ಅಲ್ಲಿ ಖಿಲ್ ಆಯಿ ಅರಳಿತು ಅಲ್ಲ, ಖಿಲ್ ಆನ ಮತ್ಲಬ್ ಅರಳಿ ಬರೋದು ಅಂತ. ಇಲ್ಲಿ ನಾವೇನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಮತ್ತೆ ಬಿಸಿಲು ಬಂತು ಅಂತ. इसी तरह वर्षा धूप कोहरे की लुक छिपी का खेल चलता रहता है. यहाँ पर लेखक यहाँ पर बहुत सुंदर ढंग से वर्णन करता है. यहाँ देख लीजिए, इसी तरह कभी कभार बारिश होती है, कभी कभार बिजली आते, कभी कभार बारिश होता है, कभी कभार क्या होता है वहाँ पे धूप आती है और कोहरा मस्क यानी डस्ट मंजू बरते हैं. इसी तरह वर्षा धूप कोहरे की जो लुक छिपा का खेल ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಾಲೆಯ ಆಟ ಚಲ್ತಾ रहता है, यहाँ ನಡೀತಾನೆ ಇರುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ. ओके, यहाँ पर देख लीजिए, हम लोग अब जीप में बैठकर लौट रहे हैं. ನಾವೀಗ ಜೀಪಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡು ಲೌಟ್ ರಹೇ ಹೇ ವಾಪಸ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. संगमा रास्ते में खासी, जयंतिया, गारो पहाड़ों के लोगों के बारे में बताते लगते हैं. ನಾವು ಅಲ್ಲಿಂದ ವಾಪಸ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸಂಗಮ ರಾಸ್ತೆ ಮೇ, ಸಂಗಮ ಅವರು ರೋಡಲ್ಲಿ ಬರಬೇಕಾದಾಗ ದಾರಿಯಲ್ಲಿ खासी पर्वत, जयंतिया पर्वत और गारो पर्वत, इस वहीं के लोगों के बारे में ಅಲ್ಲಿಯ ಜನಗಳ ಬಗ್ಗೆ बताने लगते हैं, ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. वे कहते हैं, और ಹೇಳ್ತಾರೆ, साथियों को यहाँ सम्मान की दृष्टि से देखा जाता है. सम्मान की दृष्ಟಿ से ವಿತ್ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಇಂದ ನೋಡ್ತಾರೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರನ್ನ, ಜೊತೆಗಾರರನ್ನ, ಜೊತೆಗೆ ಇರೋರನ್ನ ತುಂಬ ಗೌರವಾನ್ವಿತವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ನೋಡಲಾಗುತ್ತೆ ಅಂತ. आगे देखिए, करीब 6,11,000 लोगों की मातृभूमि है गारो पर्वतमालाएं. करीब नियर अबाउट 6,11,000 लोगों की मातृभूमि है गारो पर्वतमालाएं. पर्वतमालाएं ಅಂದರೆ ಪರ್ವತದ ಸಾಲುಗಳು ಅಂತ, ಮೌಂಟೇನ್ ಲೈನ್ಸ್ ಅಂತ. ಈ 6,11,000 ಜನಗಳಿಗೆ ಮಾತೃಭೂಮಿಯಾಗಿದೆ ಈ ಪರ್ವತದ ಸಾಲುಗಳು. ಅಂದರೆ ಈ ಪರ್ವತದ ಸಾಲುಗಳಲ್ಲಿ ಸುಮಾರು 6,00,000 ಗಾರೋ ಜನಗಳು ಇಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. यह माना जाता है कि गारो समूह बोडो जाति का अंग है. ಇದನ್ನು ಕೂಡ ಹೇಳಲಾಗ್ತಾ ಇದೆ, ಗಾರೋ ಸಮೂಹ ಏನಿದೆ ಬೋಡೋ ಜಾತಿಯ ಒಂದು ಅಂಗ, ಒಂದು ವಿಭಾಗ ಅಂತ. नोंग क्रेम साथियों का प्रमुख नृत्य है. नोंग क्रेम खासियों का प्रमुख नृत्य है. ये नोंग क्रेम ಅನ್ನೋದೇನಿದೆ ಇದು खासी, खासी मतलब जो खासी पहाड़ के नीचे जो लोग रहते हैं को खासी लोग कहते हैं. ये खासी लोगों का प्रमुख नृत्य नोंग क्रेम है. जयंतिया पहाड़ियों के उत्सव का नाम है हे बेहड़े नखलाम. जयंतिया पहाड़ ಈ ಜನಗಳ ಪ್ರಮುಖವಾದ ಉತ್ಸವ, ಆ ಹೆಸರು ಬೆಹಡೆ ನ ಕಲಾಂ. ಬೆಹಡೆ ನ ಕಲಾಂ ಎನ್ನುವಂತಹದ್ದು ಜಯಂತಿಯ ಜನಗಳ ಒಂದು ಪ್ರಮುಖವಾದ ಉತ್ಸವದ ಹೆಸರು ಇದು. तो आगे देखिए, आगे चलकर एक स्थान पर जीप रुकती है. ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಒಂದು ಪ್ಲೇಸ್ ಅಲ್ಲಿ ಜೀಪ್ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. हम उतरते हैं, ನಾವೆಲ್ಲ ಕೆಳಗಡೆ ಇಳಿತೀವಿ. बगल में गोलाकार विशाल पत्थर है. ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಒಂದು ಗೋಲಾಕಾರ ರೌಂಡ್ ಆಗಿರುವಂತಹದ್ದು ವಿಶಾಲವಾದ ಕಲ್ಲಿದೆ ಅಲ್ಲಿ. ಸಂಗಮ जी बताते हैं, संगम ಹೇಳ್ತಾರೆ, यह प्राकृतिक शिवलिंग है. ये जो यहाँ पर गोलाकार विशाल पत्थर, बड़ा पत्थर दिखाई दे रहा है यहाँ पे, संगम कहते हैं ये प्राकृतिक शिवलिंग. ಇದು ಪ್ರಾಕೃತಿಕವಾಗಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿರುವಂತಹ ಶಿವಲಿಂಗ ಅಂತ ಸಂಗಮ ಹೇಳ್ತಾರೆ. सचमुच यह प्रकृति का आश्चर्य है. रियली इट्स ವಂಡರ್ ಆಫ್ ದ ನೇಚರ್. ನಿಜವಾಗಿಯೂ ಇದು ಪ್ರಕೃತಿಯ ಒಂದು ಆಶ್ಚರ್ಯವೇ ಆಗಿದೆ. और आश्चर्य तो समाई गांव की गुफाएं में भी है. हमारी जीप इन गुफाओं के पास रुकती है. ಮತ್ತು ಇನ್ನೂ ಆಶ್ಚರ್ಯ, समाई गांव की गुफाएं, समाई ಅನ್ನೋ ಪ್ಲೇಸ್, ಆ ಊರಿನಲ್ಲಿರುವಂಥ ಗುಫಾಯೆ
ಕೇವ್ಸ್ ಗುಹೆಗಳು ಅದರಲ್ಲಿದೆ हमारे जीप ನಮ್ಮ जीप इन गुफाओं के पास रुकती है ಆ ಗುಹೆಗಳ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೀಪು ನಿಂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ तो आगे देखिए लेखक क्या कहता है यहाँ पे गुफाएं इतनी अंधेरी है कि मशाल या चार्ट की जलाए बिना उनमें प्रवेश नहीं कर सकते हैं लेखक यहाँ पर कहता है गुफाएं कैसे थी वासमाई गांव में गुफाएं इतनी अंधेरे है ಅಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ಕತ್ಲಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ कि ಏನಂದ್ರೆ ಎಷ್ಟಂದ್ರೆ जलाए बिना टार्च इल्देने उनमें प्रवेश नहीं कर सकते हैं वी कॉन्ट गो इनसाइड हमें अंदर जाना बहुत प्रॉब्लम होता था नहीं कर सकते थे हम लोग संगमा का एक साथी कहता है हमने मशाल ली है और हम गुफा के अंदर बढ़ रहे हैं संगमा ಅವರ ಮತ್ತೊಬ್ಬ ಸಾಥಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಜೊತೆಗಾರ ಹೇಳ್ತಾರೆ हमने मशाल जल ली है वी लिट द फायर और हम गुफाओं के अंदर आगे बढ़ रही है ನಾವು ಗುಹೆಯ ಒಳಗಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ यहाँ पर देख लीजिए हमने मशालों जल ली है और हम गुफाओं के अंदर आगे बढ़ रहे हैं अगल बगल ऊपर नीचे पत्थर सदियों से गुफा में इसी तरह है और दूर बहुत दूर तक चली गई है यहाँ पर लेखक ऐसा वर्णन करता है सदियों से अगल बगल ऊपर नीचे आगे पीछे सब जगह सदियों से बहुत सालों से ये गुफाएं इसी तरह है ಈ ಗುಹೆಗಳು ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿದೆ ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಮೇಲೆ ಕೆಳಗೆ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲಿ ತುಂಬಾ ದೂರದವರೆಗೆ ಈ ಗುಹೆಗಳು ಇದೆ ಅಂತ ಲೇಖಕ ಇಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ बहुत सुंदर ढंग से वर्णन करता है हम लोग कुछ दूर जाकर लौट पड़ते हैं जैसे आश्चर्य लोक से लौट रहे हैं सबके मन में ये भावना होता है जो आश्चर्य लोक यानी वंडरलैंड पहुंचकर हम लोग वापस आ रहे हैं मतलब यहाँ उस प्लेस गुफाएं पहाड़ प्रताप ये जो वर्षा धूप जो प्राकृतिक सुंदरता हर एक विषय पर लेखक बढ़िया यानी मार्मिक ढंग से बहुत सुंदर शब्दों द्वारा उस प्लेस का वर्णन यहाँ पर करता है ये जो पार्ट बहुत ही इंपॉर्टेंट है ठीक है बच्चों ये जो बहुत ही इंपॉर्टेंट पार्ट है यहाँ पर क्या क्या आपका डाउट्स है पूरा बनाए रख लीजिए एक बार नोट करके रख लीजिए हमारे और एक वीडियो में इस पार्ट से संबंधित क्या क्या प्रश्नोत्तर है सभी प्रश्नोत्तर के बारे में हम लोग डिस्कशन करेंगे ओके बच्चों थैंक यू वेरी मच